संत जगद्गुरू तुकोबरायांचा पालखी सोहळा बारामतीचा मुक्काम आटवून काटेवाडीच्या दिशेने रवाना होणार आहे. खरं तर थोड्याच वेळात काटेवाडी गावामध्ये येणार आहे. आपण पाहिलं तर मी ज्या ठिकाणी काटेवाडीच्या गावामध्ये हा विसावा त्या ठिकाणी थांबतो आणि काटेवाडीकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात आणि दर्शन घेतात. खरं तर या वर्षीचं एक दुःखद घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं आणि यानंतर या पालखी सोहळ्याला आता काटेवाडीकरांना सामोरं जावं लागतं. आपण काटेवाडीकरांशी बातचीत करू. काय सांगाल? खरं तर हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत असतो, मात्र यावर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार या पालखी सोहळ्याला स्वागत करण्यासाठी नाहीत. काटेवाडीकर म्हणून काय तुमची भावना आहे? आमची भावना एकच आहे, आमचा बारामतीचा विकास बघता आमच्यासाठी दादाच आमचे विठुर आहेत. दादा गेल्यापासून आम्ही कुठल्या माणसाने तर आम्ही इतका विकास केलेला पाहिला नाही, इतका विकास दादाने केला आहे. त्यामुळं आमच्यासाठी दादा हेच आमचे विठुर आहेत. त्यामुळं दादा गेल्यापासून आम्हाला त्या पालखीमध्ये कोणता इंटरेस्टच राहिला नाही. आम्हाला दादा पालखीच्या 2 दिवस आधीसुद्धा येऊन पाहणी करायची इथं. बारामतीतनं निघाल्यापासून दादा पालखीबरोबर चालत यायचे, कंटिन्यू लोकांच्या मध्ये सक्रिय असायची. या माणसाला आम्ही खूप मिस करतोय आता सध्या. खरं तर तुमचा कंठ दाटून येतोय. काय नेमकी भावना आहे? कारण अजितदादा या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी असायचे, पायगाड्या घातल्या जायच्या त्यावेळेस अजितदादा त्यासोबत असायचे. दादा त्यासोबत असायचे, दादा पालखीला खांदा द्यायला असायचे. त्यामुळं दादांना आम्ही इतकं मिस करतोय की दादांशिवाय वारीच अपूर्ण आहे ही सध्या. खरं तर दादांशिवाय वारी अपूर्ण आहे. काय सांगशील मित्रा? आज काटेवाडीमध्ये तुकोबारायांची पालखी येते. पवार आणि काटेवाडी हे समीकरण संपूर्ण राज्याला माहिती आहे. मग असं असताना अजित पवारांची जी काही उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळणार नाही. दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. काटेवाडीकर म्हणून काय भावना आहे? आज पालखी सोहळा या ठिकाणी विसाव्यासाठी दाखल होते. दादा बारामतीतून पालखी निघाल्यापासून पालखीसोबत असायचे. काटेवाडीपर्यंत ते रथामध्ये किंवा पायी वारी करत अगदी एखाद्या वारकऱ्याप्रमाणे दादा वारीमध्ये सहभागी व्हायचे. त्याचप्रमाणे सुनेत्रा वहिनी देखील सहभागी होते. ते सकाळीच येऊन त्यांनी पाहणी पण केली. परंतु दादांची जी उणीव आहे ती कधीही न भरून येण्यासारखी आहे. दादांनी जो बारामतीचा विकास केला आहे, काटेवाडीचा विकास केला आहे, तो आमच्यासाठी खूप अमोल आहे. म्हणजे कोणीही असं करू शकत नाही. आणि दादा पालखी गेली तरी म्हणजे पालखी येण्याचं स्वागत जेवढ्या उत्साहाने करायचे तेवढाच उत्साहाने पालखी गेल्यावर सुद्धा स्वच्छतेची तयारी करायची. अजिबात सुद्धा कुठेही कचरा राहत नव्हता. पालखी गेले संसरमध्ये पोहोचेपर्यंत पाठीमागं सगळं स्वच्छ व्हायचं, एवढं दादांचं बारकाईने लक्ष असायचं. मग अशा माणसाला कोण नाही मिस करणार? म्हणजे अगदी आमची पांडुरंगा चरणी प्रार्थना आहे की आमच्या दादाला परत पाठव, ही आम्ही यावर्षी पालखीमध्ये मागणी करतोय. कधी असा विचार केला होता का अजितदादाशिवाय ह्या पालखीला स्वागतासाठी तुम्हाला यावं लागेल? नाही, आजही दादा नाहीत या गोष्टीवरती विश्वास बसत नाही. आणि पालखी चालूच राहील, पण उणीव मात्र कायम राहील. आता जास्त बोलणं योग्य नाही, पण पांडुरंगाकडे एकच मागणं आहे. आणि तुम्ही जे आत्ता म्हणला की दादा नाही आहेत वगैरे, तर दादांचा घात झालेला आहे. दादा अपघातात गेलेले नाहीत, दादांचा घातच झाला आहे. आणि पांडुरंगाला आमचं एकच मागणं आहे की ज्यांनी कोणी घात केला असेल त्याचा बदला पुढच्या आषाढी एकादशीच्या आधी पांडुरंगाने घ्यावं, एवढंच त्याला आमचं काटेवाडीकरांचं साकडे पांडुरंगाला. दुसरं काय विषय नाही. दादाचा ह्यांनी घातच केला आहे. तुम्ही म्हणताय दादांचा घातपात झालाय, मग असं असताना सुनेत्रा पवार सत्तेत आहेत. मग सुनेत्रा पवार याविषयी एकही शब्द चकार काढताना दिसत नाहीत. हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे त्यांना. योगेंद्र आपले जयदादा पत्रकार परिषद घेणार होते, काय झालं? पत्रकार परिषद कुठं अडकली? का घेतली नाही? रोहितदादा एकटेच का आंदोलन करतात? रोहितदादा एकटेच का बोलतात? छोट्याशा मागणीत, अतिशय छोट्याशा. देवगिरीतनं निघालेले दादा, विमानतळावरचे CCTV फुटेज एकदा जनतेसमोर आणा. 80-90% लोकांच्या मनात जी माझ्यासारखी शंका आहे ही दूर होईल. आपण म्हणजे ग्रामीण भागात म्हणतो की एखादं गोंगडं किती दिवस भिजत ठेवायचं? दूध का दूध, पाणी का पाणी करून टाका ना. CCTV फुटेज तुम्ही दाखवा. 80% लोकांच्या मनातली शंका दूर होईल. का तुम्ही म्हणताय 80% लोकांच्या मनात दादांचा घातपात केल्याचा आहे. मग पवार कुटुंबातला एक पवार सोडले तर पवार कुटुंबातला एकही सदस्य यावरती चकार शब्द बोलायला तयार नाही. तुम्हाला काय वाटतं, का बोलत नसावे ते पवार कुटुंबातील सदस्य? काय विषय? रोहितदादांनी एक शब्द आणला होता, मलिदा गँग. बरोबर आहे, ते अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झाला होता. माने आम्ही तुतारीचं काम केलेलं आहे, ह्यांनी शेनीचं काम केलेलं आहे. आम्ही दादांच्या विरोधात नव्हतो. आम्ही थोडक्यात पांडुरंगाला बडव्यांनी घेरलो होतं. ही गोष्ट होती, ही वस्तुस्थिती होती. दादाच्या कडनी असणारी लोक ही फक्त दादांच्या जवळ पैसे कमावण्यासाठीच गेलेली होती आणि
त्यांनीच ते सिद्ध केलं. कसं सिद्ध केलं? दादांचा घातपात झाला त्याच्यानंतर तुम्ही मला एक सांगा, रोहितदादा सोडले तर दुसरं कोण त्यांच्या फॅमिलीतलं बोलत नाही. दादांनी म्हणजे साध्यातला साधे कार्यकर्ता, आमदार, खासदार, मंत्री लेवलला नेऊन सगळी ठेवली. एकही व्यक्ती का दादांच्या घातपाताबद्दल बोलत नाही? ठीक आहे, मी म्हणतो की माझं वैयक्तिक मत आहे, हा घातपात आहे, माझं चुकीचं असेल, बरोबर आहे, पण कमीत कमी चौकशी करा. एवढं 2 शब्द सुद्धा दादा एक कार्यकर्ता बोलू शकत नाही. तुम्ही असं काय म्हणताय बोलतो दादा आमच्यासाठी पांडुरंग होते, शेजारचे जे काही बडवे होते, आता तुमचा पांडुरंग नाही, बडवे मात्र तेच आहेत. नाही हो का, आम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे, दादा तिकडे गेल्यानंतर पवार साहेबांच्या पाठीमागं आम्ही होतो. आजही पवार साहेबांच्याच पाठीमागं आहे आम्ही. आमचं दादांबद्दल एकही टक्का दादांच्या बद्दल, त्यांच्या कामाबद्दल रोषणावतान नसणार आहे. दादांच्या कडेला असणारी लोक सिद्ध त्या लोकांनी करून दाखवलं की दादा आम्ही तुमच्या लायक नव्हतो का. लोकांनी गावोगाव जाम केली पाहिजे होती, बंद केली पाहिजे होती. काटेवाडीत सुद्धा साधा बंद होऊ शकत नाही का? चौकशी करा म्हणून. आम्ही कुठं म्हणतो की ठीक आहे तुमचं म्हणणं आहे ना, घात आहे ठीक आहे समजा, पण तुम्ही चौकशी करा ही 2 शब्द बोलू शकत नाही दादांसाठी. मग दादांनी काय कमवलं आणि लोकांना दादा काय ओळखू आलं नाही? खरं तर दादांना आमचा कुठलाही विरोध नव्हता, मात्र दादा आमच्यासाठी पांडुरंग होते. मात्र जे शेजारचे बडवे होते त्यांच्यामुळं जे काही मिसकम्युनिकेशन होतं ते होतं. आपल्यासोबत इतर गावातली महिला देखील आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल? खरं तर अजितदादांशिवाय ही वारी पार पडते. पालखी सोहळा इथं 20व्यासाठी येणार आहे. दरवर्षी अजित पवार खरं तर स्वागतासाठी असायचे, आज अजित पवार या ठिकाणी नाही. रामकृष्ण हरी. आज दादाशिवाय सोहळा सर्वांनाच ही कल्पना सहन होत नव्हती. दादा बारामतीपासून काटेवाडीपर्यंत पायी चालत यायचे एखाद्या वारकऱ्याप्रमाणे. आम्हाला त्यांची उणीव खूप जाणवते. वाईट वाटतं दादा नाहीत, पण आम्ही आल्या अगोदर त्यामुळे सुमित्राताई वहिनीची भेट घेतली. आता काटेवाडीतल्या काही ग्रामस्थांनी सांगितलंय दादांचा घातपात झालाय, अपघात झालाय, नेमकं काय झालंय? नाही, त्याविषयी नाही बोल. काय सांगाल तुम्ही? खरं तर आज पवारांच्या उपस्थितीमध्ये वारीला इथं तुम्हाला यावं लागतंय. खरं तर काटेवाडी आणि पवार कुटुंबाचं नातं संपूर्ण राज्याला माहिती आहे. काय नेमके अजित पवार काय होते तुमच्यासाठी? आमच्यासाठी देव माणूसच होते. आम्ही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते दादा, आणि आमच्यासाठी खरं ते देव माणूस होते. आम्हाला वाटलं आमचा काहीतरी जिल्हा चांगला होईल, ती होईल, असं आमची खूप अपेक्षा होती दादाकडून. आणि इथून काटेवाडीत आल्याच्या नंतर आम्हाला दादा जेव्हा नाही दिसले तेव्हाच आम्हाला खरंच खूप दुःख झालं. माऊली तुम्ही कुठून आले? आम्ही पालखीचे मानकरी आहेत ना आम्ही. मानकरी. खरं तर अजित पवार स्वागतासाठी असतात, आज नाही. नाही, काल बारामतीमध्ये आलो आम्ही. मुक्काम होता ना आमचा बारामती. म्हणजे बारामती नाव काढलं की आम्हाला कसं तरी वाटलं ना, म्हणजे दादा आपल्यातून नाही आहेत. त्यात परत आम्ही काठेवाडीत आलो. काठेवाडीत खूपच कसं तरी वाटायला लागलं बघा. कुठून आहेत तुम्ही माऊली? आम्ही बीड जिल्ह्यातील गंगा मसलेकर आहेत आणि या पालखी सोहळ्याचा मान आम्हाला आहे. खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार हे बीडचे पालकमंत्री होते. आज तुम्ही इथे बारामतीमध्ये आलात, अजित पवारांच्या काटेवाडीमध्ये आलात, काय भावना आहे? तेच आज ते नाही आहेत आमच्या स्वागताला, त्याचं फार दुःख होत आहे. तर हेच वाईट वाटतंय आज अजितदादा नाही. वारीमध्ये अनेक फलक आपल्याला पाहायला मिळाले, अनेक पोस्टर पाहायला मिळाले. पांडुरंगाकडे लोकांनी साकडं घातलंय की पांडुरंगा आमचा बारामतीचा विठ्ठल आम्हाला परत दे. हो, परत दे विठ्ठल आमचा. जो बारामतीकर म्हणजे समजतात त्यांना विठ्ठल, तो त्यांना परत द्यावा हीच इच्छा करते. काय माऊली काय भावना आहे? अजित दादा आज या पालखी सोहळ्याला नसणार आहे. तिथं अजित पवार दरवर्षी असायचे, तुम्ही यावर्षी आलाय, काय भावना आहे? ते नसल्यामुळे आम्हाला खूप दुःख वाटतंय. त्या असल्याचं तर आम्हाला अजून चांगलं वाटलं असतं. त्यांनी आज चांगलं खूप छान अजून स्वागत केलं असतं आणि सगळ्यांना आनंद झाला असता. दादा नेहमी म्हणायचे मला आता बीडची बारामती करायची आणि आमचा बीड जिल्हा सगळ्यात मागासवर्गीय समजतात, त्यामुळे दादा म्हणायचे की बीड जिल्हा मी पुढे आणेल, असं त्यांचं स्वप्न होतं. पण आता ती सुनेत्राताई करत्याल. वाटतंय सुनेत्राताई करत्याल. आमचा विश्वास आहे सुनेत्राताईवर. खरं तर इतर काटेवाडी गावातील आपल्यासोबत काही लोक आहेत. काय सांगाल? आज अजित पवारांच्या अनुपस्थितीमध्ये इथे या ठिकाणी सोहळा त्या ठिकाणी दाखल होतोय. तुम्ही या ठिकाणी पालखी सोहळ्याच्या उत्सवासाठी आलाय, मात्र अजित पवार आपल्यामध्ये नाहीत. परिस्थिती एकदम गावातील सगळे भाऊक लोक आहेत. कारण गेल्या वर्षी दादा पालखीत आलते, स्वतः बारामतीवरून चालत रथात बसून आलेले आम्हाला बघितलं आम्ही स्वतः. दादा ह्या पालखीला नाहीत हे आम्हाला
दुःख एकदम की आम्ही ही आमच्या डोक्यातूनच जात नाही की दादा दादा प्रत्येक गोष्टीच आहे तिथं. तर तुम्ही ही इमारत बघता ही दादांमुळे, ही तुम्ही पेवर रस्ते ही झाडे सगळे दादांमुळे आहेत. दादा नसलेलीची दुःख संपूर्ण गावाला आहे. गेले 6 महिने गावातील लोकांनी कुठलाही सण केला नाही. कुठलीही गोड बातमी असली तरी ती एकदम सामान्य पद्धतीने घरगुती पद्धतीने ती केलेली आहे. दादा पांडुरंगाला एकच मागणं आहे की दादा जिथं कुठं असतील हे पांडुरंगा तू दादाला तुझ्या जवळ घे आणि त्याने जी गावाची महाराष्ट्राची जिल्ह्याची सेवा केली त्याचं फळ म्हणून त्याच्या कृपा आशीर्वाद दादांना राहू दे. सगळा बारामतीकर दादा मनाची सुखी राहू दे, माझं गाव सुखी राहू दे, महाराष्ट्र सुखी राहू दे. तोच आशीर्वाद पांडुरंगाने दादाच्या मार्फत आम्हाला द्यावा ही पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. खरं तर काही युवकांनी अजित पवारांचा घातपात केल्याचं आता सांगितलं. काय वाटतंय तुम्हाला, अजित पवारांचा खरंच अपघात झालाय की घातपात केलाय? आता ती चौकशीची गोष्ट आहे. त्या तपास यंत्रणा त्या माध्यमातून तपास करत आहेत. त्याच्यावर आता बोलणं मी योग्य मला वाटत नाही. त्यांनी असं देखील सांगितलं की अजितदादांचे अनेक कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांनी खरं तर राज्य संपूर्ण बंद ठेवायला पाहिजे होतं, दादांच्या चौकशीसाठी मागणी करायला पाहिजे होती, मात्र असं करताना कार्यकर्ते दिसत नाहीत. त्यावेळेसची परिस्थिती तुम्ही स्वतः तिथं त्या परिस्थितीला होता. तुम्ही स्टार्ट टू एंड तुम्ही त्या विमानतळापासून तुमचं चॅनल होतं तिथं आणि ते आजपर्यंत तुम्ही इथं आहात. तर महाराष्ट्र नव्हे बारामती आणि काटेवाडी कुठल्या फेजमध्ये चालली आहे तुम्हाला मी सांगायची गरज नाही. तो काळ तसा नव्हता की सगळी इमोशनल होती, सगळ्या गोष्टी ह्या होत्या. चौकशीची मागणी स्वतः पवार कुटुंबियांनी केली, पारदादांनी केली, जयदादांनी केली. त्यामुळं त्या फेजमधून अजून आम्ही बाहेर निघलेलो नाही. आम्ही आमचा कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास आहे, तपास यंत्रणेवर विश्वास आहे. ते 100% ह्यात योग्य न्याय देतील असं आम्हाला 100% खात्री आहे. काटेवाडी आणि अजितदादांचं एक वेगळं नातं होतं, पवार कुटुंबाचं वेगळं नातं होतं. त्यावेळेस अजितदादाच्या अपघातानंतर संपूर्ण काटेवाडी शोकाकुळ बुडाली होती. आजची नेमकी काय परिस्थिती? त्या दिवशीपासून आजपर्यंत तीच भावना आहे, तेच लोकांच्यात दुःख आहे. कारण घरातला माणूस म्हणजे वडिलांपेक्षाही आम्हाला सांभाळणारा माणूस होता तो अजितदादा. वडिलांनंतर कोण आधार देईल आम्हाला, ते फक्त अजितदादा होते. आज त्यांची कमी आम्हाला जाणवते, परंतु भविष्यात ती कमी 100% सुनीत्रा वहिनी साहेब, पारदादा आणि जयदादा हे भरून काढतील एक खात्री नाही, आम्हाला विश्वास आहे. कारण त्यांनी दादा गेल्यानंतर बारामती काटेवाडीकरांना एकदम सांभाळून घेतलंय. दादांची आतापर्यंत कमी कोणच भरून काढू शकत नाही. या महाराष्ट्रात कुठलाही नेता किंवा कुठलाही व्यक्ती असा नाही की दादांची कमी भरून काढत. परंतु त्या पद्धतीने प्रयत्न आम्ही पारदादांकडे, जयदादांकडे आणि वहिनी साहेबांकडे बघून आम्हाला ते आधार देतात आणि आम्ही त्या पद्धतीने गावकरी आणि बारामतीकर चाललेत. तर हे होते काटेवाडीकर. प्रचंड भावनिक झाल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एकंदरीत अजित पवार हे आमचे विठ्ठल होते, मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये अजित पवारांची जी काही उणीव आहे हे आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ही भरून काढतील. पारदादा असतील, जयदादा असतील, हे उणीव भरून काढणार असल्याचं देखील या गावकऱ्यांनी सांगितलं. थोड्याच वेळात संत तुकोबारायांचा पालखी सोहळा या विसाव्याच्या ठिकाणी येणार आहे. मात्र अजित पवार आपल्यामध्ये नाहीत ही खंत खरं तर काटेवाडीकरांनी आपल्या भावना या खंतेद्वारे त्या ठिकाणी व्यक्त केल्यात. विकास कोकरे, लोक, LS मराठी, काटेवाडी, बारामती.